श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाऊ. यंदा 3 ऑक्टोबरपासून नवरात्र चालू झाली आहे. या दिवशी आपण घट बसवत असतो. याला आपण घटस्थापना म्हणतो. म्हणजे ज्या दिवशी आपण घट बसवतो त्या दिवशी घटस्थापना असते आणि घटाची आपण त्या दिवशी स्थापना करत असतो. अतिशय पवित्र मानला गेला आहे हा घट. 9 दिवस जसे आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे 9 दिवस आपण घटाची देखील पूजा करत असतो. असं केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते, शांतता लाभते, घरावरती माता लक्ष्मीची अखंड कृपा होते. 9 दिवसानंतर शेवटच्या दिवशी आपण घटाचे विसर्जन करत असतो. आज आपण या व्हिडिओमध्ये घट कधी हलवायचा, कोणता नैवेद्य दाखवायचा, मंत्र कोणता बोलायचा याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता ज्यांच्या घरात 9 दिवस उपवास केले जातात, काही घरांमध्ये पूर्ण 9 दिवस उपवास केले जातात, तर काही घरांमध्ये उठता बसता म्हणजेच पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास केले जातात. आता दोन्ही प्रकारचे जे उपवास असतील, 9 दिवसाचे असू द्यात नाहीतर उठता बसता उपवास असू द्यात, त्यांनी उपवास हा नवमीला सोडायचा आहे. ज्यांनी 9 दिवस उपवास केला आहे त्यांनी देखील नवमीला उपवास सोडायचा आहे आणि ज्यांनी उठता बसता उपवास केले आहेत त्यांनी देखील नवमीलाच उपवास सोडायचा आहे. पण यंदा काय झालं आहे, यावर्षी नवमी आणि दशमी एकाच दिवशी आली आहे. मग उपवास कोणत्या दिवशी सोडायचा, तर यावर्षीचा उपवास देखील नवमीलाच सोडायचा आहे. पण त्या दिवशी ठराविक वेळेतच तुम्हाला उपवास सोडायला लागणार आहे. नाहीतर तुम्ही जर त्या वेळेनंतर उपवास सोडला तर तुमचा उपवास दशमीला सुटू शकतो. तुमच्या घरी जर नवमीला उपवास, काही घरांमध्ये दशमीला उपवास सोडायची पद्धत आहे, तशी असेल तर तुम्ही दशमीला उपवास सोडू शकता त्या वेळेनंतर. पण शक्यतो नवमीला उपवास सोडला जातो, म्हणून तुम्ही एक ठराविक वेळ आहे त्या ठराविक वेळेच्या आधीच उपवास सोडायचा आहे, म्हणजेच तुमचा उपवास नवमीला सुटेल. आता घट कधी हलवायचा आहे, आपल्या प्रथेनुसार, आपल्या घरच्या परंपरेनुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये जशी प्रथा आहे त्यानुसारच घट हलवायचे आहे. आता काही ठिकाणी घट हे नवमीला हलवतात, तर काही ठिकाणी घट दशमीला हलवतात. तुम्ही तुमच्या घरातल्यांना विचारायचं आहे की घट कधी हलवायचे. तुमच्या घरी जर पद्धत असेल नवमीला घट हलवायचे तर तुम्ही नवमी दिवशीच घट हलवायचे आहेत, आणि दशमीला जर पद्धत असेल तर तुम्ही दशमी दिवशी घट हलवायचे आहेत. घट हलवायचं म्हणजे काय, थोडासा उचलायचा आहे आणि तो जो घट आहे तो उत्तर दिशेला थोडासा सरकवायचा आहे, हलवायचा आहे. झुकतं माप देऊन घट हलवायचा आहे. जास्त उचलायचा नाही, थोडंसं झुकतं माप देऊन उत्तर दिशेला घट हलवायचा आहे. उत्तर दिशेला का, तर आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते, म्हणून जो घट आहे तो नेहमी उत्तर दिशेलाच हलवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही घट उचलायचा आहे. आता बघूयात, तुम्ही जे उपवास करता ते कधी सोडायचे आहेत. म्हणजे 9 दिवसाचा असेल तरी आणि अष्टमीचा उपवास जरी तुम्ही केला असेल तर तो कधी सोडायचा. आता अष्टमी कधी आहे ते बघूयात. 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:31 अष्टमी तिथी चालू होणार आहे आणि 11 ऑक्टोबरला 12:06 तिथी संपणार आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार अष्टमीचा उपवास हा तुम्हाला 11 ऑक्टोबरला करायचा आहे. आता 12 ऑक्टोबरला नवमी 10:58 संपणार आहे. म्हणजेच 11 ऑक्टोबरला 12:06 नंतर नवमी प्रारंभ होणार आहे आणि 12 ऑक्टोबरला 10:58 संपणार आहे. म्हणजेच तुम्हाला जो उपवास सोडायचा आहे, नवमीला उपवास सोडायचा आहे, तो सकाळी 10:58 आत सोडायचा आहे. त्याच्यानंतर दशमी चालू होणार आहे, त्यामुळे हा उपवास तुम्ही सकाळी 10:58 आत संपवायचा आहे आणि नंतर मग दशमी चालू होईल. तुमच्याकडे जर नवमीला घट उठवत असतील तर सकाळी 10:58 आत तुम्हाला घट हलवावे लागतील, आणि दशमीला जर घट हलवत असतील तर तुम्ही 10:58 नंतर जेव्हा दशमी चालू होईल त्यानंतरच, म्हणजे दसऱ्या दिवशी तुम्ही घट हलवायचे आहेत. घट हलवताना काय करायचं, घट मगाशी सांगितल्याप्रमाणे घट उचलायचा आहे, थोडासा झुकतं माप ठेवून उत्तर दिशेला हलवायचं आहे. त्याच्या आधी घटाला दसऱ्या दिवशी असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य, नवमी दिवशी असेल तरी देखील तुम्ही घटाला हलवायच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे. दसऱ्या दिवशी असेल तर दसऱ्या दिवशी करा. घट हलवायच्या आधी आरती करायची आहे, देवीची आरती करायची आहे, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्या भागात जर पुरणाचे दिवे करून देवीची आरती करायची पद्धत असेल तर त्या पद्धतीनं करा. जशी प्रथा असेल त्या पद्धतीनंच तुम्ही करायचं आहे. उगाच व्हिडिओमध्ये सांगतात म्हणून ते तुम्ही करू नका. तुमच्या घरी विचारा आणि त्या पद्धतीनुसार, त्या परंपरेनुसारच तुम्ही हे करायचं आहे. या अशा पद्धतीने करायचं. आरती करायची आहे, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घट हलवायचा आहे उत्तर दिशेला, आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून. नंतर कलशावरील जो नारळ आहे तो काय फोडून त्याचं काय आपण
गोड पदार्थ बनवायचा नाही, तर तो जो नारळ आहे आपण देवी स्वरूपात त्याला मांडलेला आहे आणि त्याची पूजा केली आहे, त्यामुळे तो फोडायचा नाही नारळ, तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे. घटाला जे आपण माळा घातलेल्या असतात 9 दिवसाच्या 9 माळा असतील, विड्याची पानं असतील, हे जे आहे ते पाण्यामध्ये काही लोक पाण्यामध्ये सोडतात, पण पाण्यामध्ये सोडायचं नाही कारण प्रदूषण होतं. पाण्यामध्ये न सोडता तुम्ही जमिनीमध्ये तुमच्या शेतामध्ये किंवा घराजवळ जर जागा असेल झाडाजवळ, एखाद्या झाडाजवळ त्याच्या मुळाजवळ जाऊन बुडक्याजवळ जाऊन ती जमिनीत पुरायचं आहे. त्यामुळे खत पण होतं आणि त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते. आता देव कधी हलवायचे? देव आपण ह्या 9 दिवसामध्ये देवपूजा पण करत नाही, देव बसवलेले असतात विड्याच्या पानावरती, त्यामुळे देवपूजा पण आपण करत नाही. तर देव कधी हलवायचे? दसऱ्या दिवशी देवपूजा आपण करायची आहे. देव स्वच्छ घासून व्यवस्थित पुसून त्यांची मांडणी करायची आहे आणि देवपूजा करायची आहे. आणि देवाला देखील आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता अखंड दिवा आपण 9 दिवसात लावत असतो. अखंड दिवा असेल तर काय करायचं? तो चालू असेल तर तो आपण विझवायचा नाही. कधीही दिवा फुंकर मारून विझवायचा नाही किंवा हाताने शांत करायचा नाही. तो आपोआप शांत होऊन द्यायचा आहे. ज्या दिवशी शांत होईल त्या दिवशी तो बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आता जर आज दसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत चालू राहिला, तेवढं तेल असेल तेवढा चालू राहिला तरी चालू शकते. दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवस चालू राहिला तरी चालेल. जोपर्यंत चालू आहे तो तसाच ठेवायचा. प्रज्वलित असेल तर तसाच चालू ठेवायचा, त्याला शांत करायचा नाही. त्यामध्ये तेल घातलं नाही की तो आपोआप शांत होतो. त्यामुळे तेल किंवा तूप त्यामध्ये घालू नका. तो जेव्हा शांत होईल तेव्हा काय करायचं आहे, त्यामधील जी वात असेल ती घ्यायची आहे. ती वात निर्माल्यामध्ये टाकून द्यायची नाही, कारण त्यामध्ये दैवी शक्ती असते. आपण देवीसाठी तो अखंड दिवा लावलेला असतो, त्यामुळे ही वात टाकून न देता थोडंसं त्यामध्ये तूप घालायचं आहे आणि कापरासोबत ती वात जाळायची आहे. त्याची जी रक्षा तयार होईल, अंगारा तयार होईल, तो घरातल्या सगळ्यांना लावायचा आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.